नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार. आज एक वेगळा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि खूप महत्वाचा आहे. सध्या काय कंबरदुखी, मानदुखी किंवा पेन हे सर्रास चाललेलं आहे आणि याच्याशी निगडित एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बॅकएक आणि हे सगळं झाल्यानंतर आपण ऑर्थोपेडिक कडे जातो किंवा न्यूरोसर्जन कडे जातो आणि मग नंतर आपण कुठे जायला पाहिजे हा मोठा प्रश्न असतो. बऱ्याच वेळेला आपण योग तज्ञ, निसर्गोपचार याच्याकडे जातो. पण माझा असा विचार आहे की हे सगळं करण्याच्या आधी निष्णात फिजिओथेरपीकडे जायला पाहिजे, म्हणजे फिजिओथेरपिस्ट कडे जायला पाहिजे. आधी तुम्हाला जो त्रास होतोय तो निष्णात फिजिओथेरपिस्ट कडनं करून घ्यायला पाहिजे. पण आता मला काही डिस्कशन जे करायचं आहे ते करायचं आहे सिनियर सिटीजन मध्ये, ओल्ड एज मध्ये, पोस्ट केअर नंतर फिजिओथेरपी काय करायची. कारण माझा टॉपिक तो आहे आणि कित्येक वर्षापासून मी त्याच्यामध्ये काम करतोय. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं की हेल्दी माणसाला कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट केली तरी थोडंफार चालू शकतं, पण सिनियर सिटीजनला मात्र हे होत नाही. कारण मेन गोष्ट अशी असते की त्यांचं एखादं फ्रॅक्चर झालेलं असेल, स्पाइन सर्जरी झालेली असेल, फिमर नेक फ्रॅक्चर झालेलं असेल, तर बऱ्याच वेळेला होम केअर सर्व्हिस मध्ये लोक कुणाला पण इन्व्हाइट करतात, कारण कमी पैशांमध्ये काम होतं म्हणून. आणि मग कळतं की त्याला तेवढं नॉलेज आहे की नाही फिजिओथेरपीचं. ते बऱ्याच वेळेला सांगतात की मी फिजिओथेरपीचं काम केलेलं आहे, मी या डॉक्टरांच्या हाताखाली काम केलेलं आहे, पण प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. तर मला एक सजेशन आहे की पोस्ट केअर सिनियर सिटीजनच्या सर्व्हिसमध्ये निष्णात फिजिओथेरपिस्टलाच तुम्ही इन्व्हाइट करा, किंवा असे सेंटर्स आहेत जिथे फिजिओथेरपी व्यवस्थित करून घेतली जाते. अशाच ठिकाणी तुम्ही त्यांना ऍडमिट करा. फिजिओथेरपीच्या मेन गोष्टी म्हणजे काय की जे फिजिओथेरपिस्ट असतात त्यांना स्नायू, मसल्सची रिजिडिटी असेल, वीकनेस असेल, हे सगळं माहिती असतं. बोन्सचं स्ट्रक्चर सगळं माहिती असतं. पेशंटचे रिफ्लेक्शन्स माहिती असतात. पेशंटला फिजिओथेरपी करण्याच्या आधी ते काउन्सिलिंग करत असतात आणि मग पुढचे कामं करत असतात. तर मित्रांनो, एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या घरात कोणीही पेशंट असेल ज्याला पोस्ट केअर फिजिओथेरपीची गरज असेल तर निष्णात फिजिओथेरपिस्टच निवडा. ज्याला माहिती आहे, ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे, अशा निष्णात डॉक्टरांकडनं जर फिजिओथेरपी करून घेतली तर निश्चितच रिझल्ट चांगले मिळणार आहेत. आणि बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला 1 दिवसात 2 दिवसात कळतं की समोरच्या व्यक्तीला फिजिओथेरपी येते की नाही येत. आणि आम्ही असे उदाहरणं बघितलेले आहेत की कमी पैशांमध्ये हा घरी येतो एखादा फिजिओथेरपिस्ट म्हणून, आणि मग किती धोके उद्भवलेले आहेत आणि पेशंटची केअरिंग बाजूला राहते आणि इतर गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर निश्चितच पोस्ट केअर सर्व्हिसमध्ये आपले सिनियर सिटीजन असेल किंवा घरातल्या कुठल्याही पेशंटला फिजिओथेरपी देत असताना निष्णात, एक्सपर्ट, कन्सल्टंट असणाऱ्या फिजिओथेरपिस्ट कडेच कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, फिजिओथेरपीसाठी काही माझे एकदम जवळचे मित्र आहेत जे आमच्या निरामय केअर सेंटरमध्ये येतात. आणि तुम्हाला जर काही शंका असतील, डाऊट असतील, त्यासाठी आम्ही नेक्स्ट टाइम एक एक्सपर्ट फिजिओथेरपीचा इंटरव्ह्यू इथे अरेंज करणार आहे, जो पोस्ट केअर मध्ये कशा पद्धतीने फिजिओथेरपी करायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. तर नक्की कमेंट करा आणि फिजिओथेरपीचा इंटरव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल नसेल हे पण कळवा. धन्यवाद.